नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला कारलं दाखवणार आहे. पण कारलं असं दाखवणार आहे, अशी एक जिन्नस घालणार आहे कारल्यामध्ये. कारलं तर कडू होणारच नाही आणि तुम्ही पार चाटून पुसून ते कारलं खाणार. एवढं कारलं जबरदस्त होणार आहे. तुम्ही नक्की पहा व्हिडिओ. हा संपूर्ण व्हिडिओ छोटा आहे, नक्की पाहिलं तर कळेल तुम्हाला कारलं कशा पद्धतीने करायचं. अगदी सोपं आणि सहज होणारं कारलं. पण कारलं मी ना म्हणजे पहा तुम्ही, आता वेगळेच आहे कारलं एकदम मस्त. तर तुम्ही पहा. तर इथे मी कारली मोठी मोठी माझी अर्धा किलो कारली होती, ती घेऊन घेतलेली आहेत. आणि ती आता अशी लांबडे लांबडे मी तुकडे करणार आहे त्याचे. बघा, या पद्धतीने तुकडे करून घेते मी कारल्याचे. उभेच करायचे तुकडे आणि अशा पद्धतीने मी सगळ्या कारल्यांचे तुकडे करून घेते. हे पहा आता. तर ही संपूर्ण कारली मी घेतलेली आहेत आणि ह्या पद्धतीने याच्यात ठेवून देते ही तुकडे झालेले. आणि दुसरी कारली करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर हे अशा पद्धतीने मी कारलीचे तुकडे करते. सगळी झाल्यावर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवते. तर कारल्याचे तुकडे झालेले आहेत माझे. आता एक कैरी घेतलेली आहे, त्याची एक खाप घ्यायची कैरीची, जास्त नाही घ्यायची. कारण की आता सीझनमध्ये कैऱ्या भरपूर आहेत, म्हणून कैरीचा उपयोग करायचा आपल्याला कारल्यामध्ये. तर पहा तुम्ही आता कशा पद्धतीने मी उपयोग करते. पण कैरीची साल काढायची मैत्रिणींनो मात्र, तशीच ठेवायची नाही कैरी. साल काढून घ्यायची, का की तुरट लागती साल. म्हणून तुम्ही आंबट कैरी घ्या, गोड कैरी घ्या. आंबट घेतली तर कमी घालायची आणि जरा अशी खोबऱ्यासारखी कमी गोडवाली, जे कमी आंबटवाली असेल ना, तर ती एवढी घालायची. अशी अर्धा किलो कारल्याला एवढी कैरी पुरेशी आहे आपल्याला. आता ही कैरी मी किसून घेणार आहे. तर पहा, आता किसणी घेते आणि किसून ही कैरी घेणार आहे. एकदम मस्त किसणार आहे कैरीनी. छोट्याच किसणी किसणार आहे, मोठी किसणी नाही घेणार. मोठी पडली नाही. हे बघा, एवढी ह्या पद्धतीची किसणी घेणार आहे. आणि ही सर्व कैरी मी ह्या बाजूने नाही त्या बाजूने करायचं आपल्याला, म्हणून अशी सर्व कैरी मी किसून घेते. पहा पहिली. ही रेसिपी तुम्ही एकदा करून पहा. खरंच खूप अप्रतिम आहे. चव एवढी लागते ना. हे कारलं तर तुम्ही म्हणसान हे कारलं पहिलं का नाही माहीत मला. अशा पद्धतीने होणार आहे. आणि खूप कमी सामग्री लागते. सामग्री पण नाही जास्त लागत त्याला, किंवा काहीच नाही. आपल्या घरातल्याच थोड्या मामूली वस्तू असतील ना, त्याच्यापासून बनतं हे का. तर पहा तुम्ही आता. तर ही बऱ्यापैकी मी किसलेली आहे. एवढं पुरेशी आहे आपल्याला. तर ही पण बाजूला ठेवते उरलेली. तर हा एवढा किस पुरेसा आहे आपल्याला. तर अशी एक जिन्नस घालणार आहे मी. पहा मैत्रिणींनो, कारलं तुमचं कडू तर होणारच नाही. तर तुम्ही पहा व्हिडिओ. पुढे गेल्यावर समजेल तुम्हाला. तर हे आपण इथे ना याला जरासं मीठ लावणार आहे मी कारल्याला. तर हे कारले तर चिरून झालेली आहे आपली ना, याला जरासं मीठ लावायचं. हे बघा, हे मीठ घेतलं, अजून थोडं टाकते आणि सगळीकडून मीठ लावून घेते त्या कारल्याला. आणि ह्याला 5 मिनटं 10 मिनटं असे ठेवून द्यायचं. 5-10 मिनटं ठेवलं का लगेच काढायचं बाहेर. का आता झालेलं आहे 5-10 मिनटं. मीठ सगळं वितळून गेलेलं आहे त्याला. आणि आता हे जरासं पिळून घ्यायचं आता कारलं. ह्याला नाही धुवायचं ना काही. पहिलेच धुवून घेतली होती आपण कारली, त्याच्यामुळे धुवायचं नाही. पाणी निघन तेवढं काढायचं त्यातलं, पुरेसं आहे तेवढं. मिठाचं पाणी किंवा कडवट पाणी हे सर्व निघून जाईन आपलं. आणि अशी ताजी ताजी एकदम न वाफळलेली न काय झालेली अशी कारली आपल्याला भेटतील. तुम्ही पहा, जे जीवनसत्व तसंच राहणार कारल्यामध्ये. पण कारली तर चवदार होणार. ही कारली खाल्ल्यानंतर तुम्हाला कडू तर लागणारच नाही आणि स्वाद मधुर येणार. म्हणून ही कारली तुम्ही नक्की करून पहा. अशा पद्धतीने मी दाखवली त्या पद्धतीने अगदी सहज सोप्या पद्धतीत आहे. पाण्याचा थेंबही न वापरता मी कारलं बनवणार आहे. पण पहा, कारलं मी फ्राय बी करणार नाही, शॅलो फ्राय बी करणार नाही. पण कारलं तर बनणार आहे, मसालेदार कारलं बनणार आहे. तर कसं बनणार आहे तुम्ही पुढे पहा. तर हे झालं, हे ठेवायचं. आता ह्याला मी कढई घेते आणि हे कारलं, कढई घेतलेली आहे लोखंडी, आणि कारलं टाकायचं कढईमध्ये. कोरडं कारलं भाजून घ्यायचं छान असं चांगलं. 5 मिनटं तरी भाजायचं त्याला कारल्याला. पूर्ण 5 मिनटं असं त्याच्यातलं ते पाणी आहे ना ते सोकून घेतलं पाहिजे. त्याच्यातला कडवटपणा निघून गेला पाहिजे. असं कारलं भाजायचे आपल्याला. तर मी कशा पद्धतीने भाजते तुम्ही पुढे गेल्यावर समजेनच कशी कारली होतात भाजल्यानंतर. किती कोरडी फडफडीत होतात आणि त्यातला कडवटपणा उडून जातो सगळा. आणि जे आपल्याला हवी कारल्याचं तेच भेटतं फक्त.
म्हणून कारली पहिली भाजून घ्यायची, छान खरपूस भाजून घ्यायची कारली. चांगली 5 मिनटं मी भाजलेली आहे कारली ही, म्हणून तुम्हाला सांगते पुढे. आणि ही एक जिन्नस आहे, ही घाला तुम्ही, कारले तुमचं कडू तर होणारच नाही. सगळीकडून खरपूस भाजलेलं आहे पहा. पाणी त्यातलं सर्व निघून गेलेलं आहे. पाणी, कडवट पाण्याचं पाणी सगळं निघून गेलेलं आहे त्या कारल्याचं. तर मी ओतून घेते एका याच्यात, भांड्यात ओतून घेतलं. आता त्याच सेम कढईमध्ये लोखंडी कढई वापरली. लोखंडी कढई वापरण्याचं खूप फायदे असतात आपल्या. 1च चमचा पुरेसा आहे तेल आपल्याला एवढ्या कारल्याला. एवढा पळीभर तेल पुरेसे आहे आपल्याला. आता याच्यात टाकते मोहरी. मोहरी छान फुलली का नंतर जिरं टाकते. मोहरी फुलत चालली, आता जिरं टाकते. जिरं पण फुलू द्या छान. दोन्ही पण मस्त फुलली पाहिजे, वाजले पाहिजे तडतड तडतड असं. तर मग टाकायचे आपल्याला कांदा. मी 2 कांदे चिरलेले आहेत, ते टाकलेले आहेत त्याच्यात. कांदा चांगला ट्रान्सपोर्ट झाला का मग पुढच्या प्रोसेस करायची आपल्याला. पहिलंच लगेच करायचं नाही, कांद्याला ट्रान्सपोर्ट होऊन द्यायचं. का की कांद्यामध्ये उग्रपणा असतो, कांद्यामध्ये कडवटपणा असतो, तो निघून जातो. कोथिंबीर चांगली वाटीवर होती ती टाकलेली आहे मी. कोथिंबीरीने स्वाद छान येतो कारल्याला. हे पहा मस्त अगदी झालेलं आहे. आणि आता पुढे टाकते मी लसूण. लसणाच्या 10-15 कांड्या होत्या माझ्याकडं, त्या मी मिक्सरमध्ये लावून घेतलेल्या होत्या आणि त्या टाकलेल्या आहेत. लसूण भरपूर घालायचं ह्या कारल्याला. छान लसूण या कारलं झालं पाहिजे एकदम मस्त, म्हणून लसूण टाकायचं. आता पुढे पहा, ही सिक्रेट जिन्नस आहे, ही कैरी. सिक्रेट जिन्नस आहे ही कैरी मैत्रिणींनो. ही कैरी जर टाकली ना तर कारलं तुमचं कडू होणार नाही. म्हणजे त्याच्यात आंबटपणा गेला आणि कैरीचा स्वाद वेगळाच आहे. तुम्ही टाकू शकता चिंच, तुम्ही टाकू शकता लिंबू, पण कैरीमुळं फार चव येते कारल्याला. तर नक्कीच ही पद्धत करून पहा, एकदा तरी करा आणि करून पहा. कारलं हे खरंच अप्रतिम बनतं आहे, चव फार वेगळीच येते त्याची. आता हे मध्ये जागा करते मी. कैरी छान परतून घेतलेली आहे मी आणि जागा करते. याच्यात टाकायचे आपल्याला मसाले. 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, पाव चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे, 1 चमचा भरून मी धने पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा भरून मी अर्धा चमच्याला पण कमी हळद आणि अर्धा चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे. पहा आता हा मसाला चांगला परतून घ्यायचा त्या मधल्या तेलात. हे पहा रंग बदलतो लगेच मसाला टाकल्यामुळं. पहा किती सुंदर रंग आलेला आहे त्याला. आता हे कारलं आहे हे सोडून द्यायचं त्याच्यात. हे चांगलं उलटं पालटं करायचं मस्त. बिलकुल पाणी वापरणार नाही किंवा काहीच नाही. पहा तुम्ही पुढे गेल्यावर काय काय होते कारल्याचं. ह्या कारल्याची तुम्ही आता खाल्ल्यावर कळेल तुम्हाला चव काय आहे ती, तसं पाहिलं तर. आता ह्याच्यात मी थोडासा गूळ टाकणार आहे. हे बघा लिंबा एवढा खडा होता गुळाचा, तो टाकलेला आहे. गुळाने कसं म्हणजे आंबटपणा, गोड, तिखट आणि कारल्याचा कडवटपणा हे 3-4 प्रकार एकत्र झाल्यानंतर काय होते. तर मीठ बेताचंच टाकायचं, का की आपण मीठ पहिलं टाकलं होतं कारल्यामध्ये. जेवढं गेलं तेवढं गेलं ते पिळून, पण बाकीचं आहे. आता इथे मी जागा करते मधी. तर बघा ते बिलकुल पाणी वापरणार नाही, जागामध्ये केलेली आहे पहा. आणि ह्याच्यात मी ठेवणार आहे, हे बघा 1 वाटी अशी पाणी भरून. ही वाटी ठेवली पाणी भरून, ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे वाफ येईन पाण्याची आणि वाटीतल्या त्या सर्व ह्या वाफेवर कारलं आपल्याला शिजवायचे. ह्या कारल्याला आपोआप पाणी सुटणार आहे. आणि कारलं पहा आता कसं होतं आहे. मी 5 मिनटं ठेवलेलं आहे स्लो गॅसवर. हे बघा रसरशीत झालेलं आहे, पाणी त्याला आपोआप आलेलं आहे. ह्याच्या वाफेमुळं पाणी त्याच्यात ताटातून पडलेलं आहे आणि वाफेमुळे पाणी पण झालेलं आहे आणि कारलं पण छान झालेलं आहे बघा. आता हलवून पाहते मी, हे उतरून ठेवते खाली. बघा पाणी किती रसरशीत बघा आलेलं आहे मध्ये. तर हे मी छान असं हलवते. आता आपलं कारलं शिजलं आहे का पाहते. 5 मिनटं मी हलवलं नाही, काही नाही, स्लो गॅसवर ठेवलं होतं. आता मी शिजले का पाहते.
हे बघा आता शिजले, गरम आहे त्याच्यामुळे सुरीने दाखवते. हे बघा तुकडा पडला लगेच कारल्याचा, लगेच शिजलेला आहे बघा. इकडून तिकडे झालेले आहे, 2 भाग पडलेले आहे. हे कारलं झालेलं आहे. मी आता कारलं प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला. अगदी सोप्या पद्धतीत नकळत बनणारं हे कारलं. दिसायला पण खूप देखणं दिसते, खूप छान दिसते. नक्कीच करून पहा एकदा अशा पद्धतीने. आता कोथिंबीर टाकायची वरून जराशी गार्लिशसाठी. आणि मैत्रिणींनो, कारलं बघा कसं वाटतं आहे. आता मी तुम्हाला सांगते मसाल्याविषयी. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत. आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर मसाला तर घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. कारलं कसं झालं आहे ते मात्र नक्की